पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पवन पुत्र हनुमान छत्रपती शिवाजी अवधूत चिंतन श्री गुरुदेव बोलो रे भाई सब संतन की जय। उदार दयाळ गुरु दत्त पुरवी हेत भक्तांचा त्याचे चरणी लीन व्हावे। थोडासा कमी करा पेटीचा शुद्ध भावे करुणी थोडासा विकू द्या उगा। मुखी स्मरा गुरु दत्ता नाही दाता दुसरा पायी करा तीर्थयात्रा गुरु समर्था भजावे। म्हणे एका जनार्दनी जनी वनी दत्त हा त्याचे चरणी लीन व्हावे शुद्ध भावे करुणी। पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका गजाननं भूतगणादि सेवितं कपित्थ जम्बू फलचारु भक्षणम् उमासुतं शोक विनाशकारकम् नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम्। शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तक धारिणी मभयदां जाढ्यान्धकारापहा हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा।
पावनी आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला असणारा अभंग पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 5 चरणाचा असणारा अभंग. पुढे आपल्याला वेळ भेटायचा नाही, महाराजावर कुणी शंका घेऊन म्हणून अगोदर अभंग सोडवतो आणि पुन्हा 9 वाजेपर्यंत नुसत्या गप्पा मारतो. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये एकनाथ महाराज वर्णन करतात. थोडासा बास द्या. या जगतामध्ये उदार जर कोण असेल, या जगतामध्ये दयाळ जर कोण असेल, तर या जगतामध्ये उदार आणि दयाळ दुसरं तिसरं कोणीच नाही, फक्त माझे असणारे गुरुदत्त आहेत. पण उदार दयाळ गुरुदत्त असे उदार आहेत, दयाळ आहेत, म्हणून एखादा भक्त जर त्यांच्या जवळ गेला आणि त्या भक्ताची कुठली जरी अपेक्षा असेल, दत्तात्रय भगवंताकडून काही अपेक्षा मागण्याची असेल, तर नाथबाबा वर्णन करतात त्या भक्ताचा दत्तात्रय भगवंत मनामधला असणारा हेत पुरवतात. पुरवी हेत भक्तांचा. पहिल्या चरणाचा अर्थ संपला. दुसऱ्या चरणामध्ये वर्णन केलेलं आहे मग भक्त कसेही देवाकडे जातील, पण दत्तात्रय भगवंत कुणाकुणाची इच्छा पूर्ण करतात याचं दुसऱ्या चरणामध्ये वर्णन केलेलं आहे. कोणी जर दत्तात्रय भगवंताकडे असा छाती ठोकून जर गेला ना अभिमानानं, त्याचा मात्र मनामधला हेत पुरवणार नाही. मग दत्तात्रय भगवंताकडे जात असताना कसं जावं लागेल? त्याचे चरणी लीन व्हावे. जात असताना एकदम लीनतेनं जावं लागेल. असं छाती ठोकून जर गेलात ना, मी एवढ्या गुंठ्याचा मंत्री आहे, अमुक गाड्या आहेत, असं आहे तसं, मग नाही. जर तुम्ही लीनपणानं जाल तर त्याचे चरणी लीन व्हावे. एकदम असणार लीनपणानं जायचं. बरं, काही लोक काय करतील, नुसती नम्रताच दाखवतील, नम्रता दाखवून दत्तात्रय भगवंताकडे जातील, पण त्यांचा जर शुद्ध भाव नसेल तरी त्याची इच्छा पूर्ण होणार नाही. त्याचे चरणी लीन व्हावे आणि शुद्ध भावानं असणारं जर लीन झालं तर त्याचीच असणारी इच्छा पूर्ण होणार. बर, मग त्यांची इच्छा पूर्ण होण्याकरता एक म्हणजे लीन भावानं गेलं पाहिजे. नंबर 2, शुद्ध अंतकरणानं गेलं पाहिजे. काही लोक काय करतील, लीनपणानंही जातील, शुद्ध भावानं जातील, पण तोंडानं काहीच बोलणार नाहीत, त्याची इच्छा पूर्ण होणार नाही. मग काय करावं लागेल? एक लीनपणानं जावं लागेल, शुद्ध भावानं जावं लागेल, आणि तिथं गेल्याच्या नंतर मुखी स्मरा गुरु दत्ता. तिथं जाऊन गप्प बसून जमणार नाही, आपल्या मुखानं दत्तात्रय भगवंताचं नाव घ्यावं लागेल. बरं, मग या जगतामध्ये देण्याकरता दुसरं कुणी समर्थ आहे का? सांगितलं कुणीच नाही. नाही दाता दुसरा, दुसरा दाताच कुणी नाही. बर, मग आम्हाला पायी तीर्थयात्रा करायची आहे, कुणाची करायची?
पायी करा तीर्थयात्रा. आपल्या पायानं दत्तात्रय भगवंताची तीर्थयात्रा करा. आणि पुढं सांगितलं, भजायचंच असेल तर दुसरं तिसरं कुणालाच भजू नका. शेंदरी हेंदरी दैवते आणि कोण भूची भूती खेते, अशा देवाला मात्र भजू नका. भजायचंच असेल तर गुरु समर्थाला भजा. लोकांनी प्रश्न विचारला, मग ज्या दत्तात्रय भगवंताचं तुम्ही वर्णन करता ते दत्तात्रय भगवंत फक्त मंदिरामध्येच आहेत का? सांगितलं नुसतं मंदिरामध्ये नाहीत, तर ते प्रत्येक वस्तूमध्ये आहेत. म्हणे एका जनार्दनी आणि जनी वनी दत्त, हा प्रत्येक वस्तूमध्ये असणारा हा दत्तात्रय भगवंत आहे. अभंगाचा भावार्थ संपला आणि ठळक बातम्या संपल्या. आता विठाला विठाला काही लोकांना माहिती असतं जुन्या काळामध्ये एकदा ठळक बातम्या ऐकल्या की पुन्हा काय विस्तृत असतं, त्याच्यामध्ये काही एवढंही नसतं. पण कसं असतं, त्याच्यामधला जो बारकावा असतो का नाही, तो खास विस्तृत बातम्यामध्ये असतो. ऐका, आजची असणारी जी आपली कीर्तनरूपी सेवा आहे, कुठं आहे मी पुढं सांगतो. तुम्ही बरोबर पाठीमागे बोलत राहायचं बरं का. गप्पा अजिबात बसायचं नाही. 7:45 होऊन गेलेले आहेत आणि कीर्तन आपलं 9ला सुटणार आहे. फक्त 1.25 तास. तुमच्याजवळ वेळ नाही, माझ्याजवळ वेळ नाही. जेवढं पाठ करून आलो तेवढंच सांगणार आहे, त्याच्या पुढे अजिबात सांगणार नाही बरं का. अखंड हरिनाम सप्ताह हा कुठं आहे आणि कुठं कीर्तन रूपी सेवा आहे याच्याबद्दल बोलतो. जगतामध्ये सगळ्यात असणारा अग्रेसर देश, सगळ्यात श्रेष्ठ असणारा देश जर कोणता असेल तर कोणताही बोला, मोठ्यानं बोला बरं का. भारत देश. का माहिती सांगू? मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती. बरोबर. जगतामध्ये श्रेष्ठ असणारा देश म्हणजे भारत देश. भारत देशामध्ये श्रेष्ठ असणारं राज्य, पटपट बोलत राहता, महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये श्रेष्ठ असणारा जिल्हा, त्याचं कारण आहे पुणे, तेथे काय उणे. बस. श्रेष्ठ असणारा जिल्हा पुणे. श्रेष्ठ असणाऱ्या जिल्ह्यामध्ये तालुका श्रेष्ठ, मोठ्यानं बोला, खेड. खेड तालुक्यामध्ये श्रेष्ठ असणारं गाव नाही. तसं नाही सांगायचं, तसं नाही सांगायचं. आपला कार्यक्रम कुठं चालू हा विषय आहे. आपल्याला तिकडे नाही जायचं. आळंदी आपलं श्रेष्ठ हे माहिती आहे. हे मला उत्तर पाहिजे. आपल्या खेड तालुक्यामध्ये श्रेष्ठ असणारं गाव शिरोली आणि शिरोलीमध्ये श्रेष्ठ असणारी वस्ती, हे उत्तर मला पाहिजे. आणि ती असणारी भूमी आज श्रेष्ठ का? त्याचं कारण एक आहे, जिथं भगवंताचा उत्सव होतो, जिथं भगवंताचं नामस्मरण होतं, ती भूमी साधारण नसते, ते तीर्थक्षेत्रचं असतं. त्याचं कारण काकड आरतीमध्ये सांगितलेलं आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, देशे हरीचे दास जन्म घेती, हॅलो. असू द्या. आता काय करा, जुन्या काळामधली म्हण आहे बरं का. पेरणी करायची असली ना, बैल व्यवस्थित झोपायचे, त्याला जो असेल येटण असेल सगळ्या गोष्टी जागेवर हे करायच्या. आणि हाकणाऱ्या माणसानं सुद्धा एक निर्णय घ्यायचा बरं का. जे बैल हाकतो का नाही,
उग उग बैल चालले तास धरून आणि उग चाबू घ्यायचा, उग कडकड त्याला हाणायचे उपयोग नाही ना. बैल कधी मारायचे माहिती का? तास सोडून जर जात असतील तर तुम्ही त्यांना वळवा. तास धरून जर चलत असतील तर मग त्याला काही गरज नाही. आणि आणखी सांगतो संस्कृती मला तुमच्या फायद्याची गोष्ट, लक्ष द्या माझ्याकडे. हा, आता आम्हाला कसं दररोजची सवय लागलेली असते, बास वाढवा, ट्रबलवाला, हे वाढवा, ते वाढवा. तुम्ही एक चांगला मंत्र लक्षात घ्यायचा. आम्ही इकून तुम्हाला काही जरी वाढवा म्हणलं का नाही, तुम्ही फक्त असं चाकाला हात लावायचा. लक्षात ठेवा बरं का. असा चाकाला हात लावायचा, उगं बोट फिरवायचं, वरून चाक नाही फिरवायचं, उगं बोट फिरवायचं आणि मान हलवायची. इकडला माणूस समाधान, काय अडचण नाही, ओके बस आपले. तुम्ही कुणाकुणाचं ऐकणार, सगळेच तुमच्याकडे बघतात ना. असो, या पवळे वस्तीवर असणार हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि ही भूमी असणारी पवित्र आहे. का पवित्र आहे? जेथे हरीचे दास जन्म घेते. 1 आणि 2 वर्षापासून आपला अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात नाही. या वर्षीचा असणार हे 34वं वर्ष आहे, बरोबर. आणि 3ऱ्या तपाला 12-36 म्हणायचं म्हटल्याच्या नंतर आता किती वर्ष शिल्लक आहेत? 2च वर्ष शिल्लक आहेत. महाराज, इतके आपण असणारे भाग्यवान आहात. एक दिवस असणारा आपला या ठिकाणी सप्ताहाचा आनंदामध्ये जात आहे. कुठलीच कमतरता नाही. वर्षानुवर्ष असणारा बदल होत आहे. आणि कधीही सांगतो, हा अखंड हरिनाम सप्ताह करत असताना आपली सांसारिक जीवनाच्या ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या माणसांनी बाजूला टाका. सगळ्याला हात जोडून विनंती सांगतो बरं का. कशामुळे माहिती का? हे कार्य करत असताना आपल्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या बाजूला ठेवून द्यावायच्या आणि हा असणारा अखंड हरिनाम सप्ताह एका घरातल्या माणसासारखा करायचा. त्याचं कारण सांगू, इथं जर एखाद्या माणसाला दुखापत झाली, एखादा आजारी पडला, तर आम्ही आळंदी येऊन तुमचा विचारपूस कधीच करणार नाही. ही चांगली गोष्ट माझी लक्षात ठेवा. तुमच्या एखाद्या माणसाला दुखापत झाली, काही घटना घडली, तर तुमच्या सुखदुःखामध्ये तुम्हीच आहात, दुसरे तिसरे कुणी नाहीत. दुसरे येऊन नुसते पिना ठोकतील आणि निघून जातील. पण एक चांगली गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या सुखदुःखामध्ये आपणच आहेत. म्हणून एक काम करायचं, ज्योत से ज्योत जगाते चलो आणि प्रेम की गंगा बहाते चलो. अशा स्वरूपामध्ये कार्यक्रम करत असताना द्वैत भाव बाजूला टाकायचा आणि कार्यक्रम करायचा. विठाला विठाला. अखंड हरिनाम सप्ताह करता सुंदर असणारी साऊंड सिस्टीम आहे. गायनाचारी मंडळी सुंदर आहेत, सुंदर चाल म्हटले. महाराज सुंदर मृदंग वाजवतात. पेटी मास्तर सुंदर आहेत, काही अडचण नाही, काही नाही. चोपदार एकच आहे, त्यांना जोडीदार कोणी नाही. आणि विनेकरी बाबाचं जेवढं वर्णन करावं तेवढंसं कमी आहे. सध्याच्या काळामध्ये 10-10 किलोचे नातू वागवतील, पण 2 किलोचा विना जर म्हटलं की त्यांना यमच दिसतो. त्याला माहिती आहे आता इकडं नाही, इकडं विना उभा नाही. तुम्ही जा बीड जिल्ह्यामध्ये, विना जर त्याला म्हटलं का नाही घे, त्याला माहिती असतं एकदा जर गळ्यात हाड केला तर सोडाय कुणीच येणार नाही पुन्हा. इथला सोपं आहे, काही नाही. कीर्तन झालं की अडकून ठेवायचं, चलत राहायचं, बस. एकदम सुंदर आहे ना. आजच लोक तुमच्या पाया पडणार, सप्ताह झाल्यास कुणीच पाया पडणार. महाराज, आजची तुमची पदवी म्हणजे डायरेक्ट नारदजीची असणारी पदवी आहे. आज यांनी विना घेतला, उद्याच्याला कुणीतरी म्हणा माझाही नंबर लावा, बरोबर आहे का? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा असणारा नारदजीचा असणारा भाग आहे. आणि तुम्ही कोण आहेत? प्रभू तुम्ही महिषाची या मूर्ती. तुम्ही स्वतःला कधीच कमी समजून घेऊ नका. का? त्याचं कारण एक आहे. लोक म्हणतात आम्ही नुसतं येतो, कीर्तन ऐकतो, प्रसाद घेतो, निघून जातो. पण तुम्ही ऐकणारी लोक स्वतःला कधीच कमी समजू नका. सगळ्यात हुशार जर कोण असतील आणि सगळ्यात ज्ञानी कोण असतील आणि सगळ्यामध्ये पदवी जर जास्त कोणाची श्रेष्ठ असेल तर इथं सांगितलेलं आहे, एक म्हणजे तुम्ही परीक्षित राजा आहात. तुम्ही ऐकत आहात ना, तुम्ही परीक्षित राजा आहात. आणि नंबर 2 म्हणजे इथं वर्णन जर करायचं म्हटलं तर साक्षात स्वरूपामध्ये तुम्ही भगवान शंकराच्या मूर्ती आहात. म्हणून तुम्ही कधीच कमी समजायचं नाही. फक्त आता फरक एक आहे, तुम्ही थोडं नियमामध्ये बदल करा. आता तुम्ही म्हणाल कसं? मृदंगाचार्य महाराज असतील, मी असेल, हे बाळगोपाळ असतील, महाराज असतील, पेटी मास्तर असतील, हे सगळे मंडळीने आता हे घ्यायला सुरुवात केली बरं का माझ्या सहित. पण फक्त तुम्हीच महाग राहिलात. आता तुम्ही कीर्तन ऐकायला येताना अगोदर सांग जा, एवढे पैसे घेऊन चालले तर मग आम्हाला 100 रुपयाने एक नारळ द्या म्हणजे आमचाही उद्धार होईल. महाराज, इथं जागा पुरायची नाही, जागा त्या रोड पर्यंत गर्दी राहील. घरी लेकरू सुद्धा कोणी ठेवायचं नाही. ओठ चल कीर्तनाला. बरोबर आहे का नाही? हा. आणि ही गोष्ट तुम्ही कराच. त्याचं कारण एक आहे,
आता हे वयोवृद्ध मंडळी आहेत, आज तरुण मंडळीनं ही असणारा सप्ताह सुरुवात केला. यांच्यानंतर सुद्धा जे बाळ गोपाळ आहेत त्यांनी सुद्धा हा सप्ताह सुरुवात करावा. म्हणून लेकरं इथं आणा, इथं झोपू द्या, पण त्यांना हा सोहळा बघू द्या. विठाला विठाला. आता महत्वाची गोष्ट सांगतो. आता हा अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि का करायचा, भगवंताचा जन्मोत्सव का करायचा याचे कारण सांगतो. देवाचा जन्मोत्सव का सादर करायचा. देवाचा वैकुंठ गमनाचा जो सोहळा असतो ना, देव पृथ्वीतल निघून गेल्याच्या नंतर तो सोहळा आपण कधी करत नाही. देवाचा करतो जन्म उत्सव, संताची करतो पुण्यतिथी, आणि आपलं करतो आपलं वर्ष श्राद्ध, आपला 10वा, आपलं झालं तर पुण्यस्मरण. पण फरक एक सांगतो, देवाचा जन्म उत्सव का करायचा आणि देवाचा जन्म उत्सव केल्याच्या नंतर त्याचं फळ आपल्यामध्ये काय नेमकं हे पण माहिती असणं गरजेचं आहे. अनेक वर्षापासून आपण दत्तात्रय भगवंताचा जन्म उत्सव करतो, पण याचं नेमकं फळ काय, तर याच्याकरता तुम्हाला भगवद्गीता उघडावी लागेल. आणि भगवद्गीतेमध्ये असणारा 4थ्या अध्यायामध्ये सुंदर असणारा श्लोक आहे. देवानं स्वतःहून अर्जुनाला सांगितलेला आहे, जन्म कर्म च मे दिव्य मेवं यो व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति स्वार्जुन. नानाने पाठ केले, पण गेल्या वर्षीची शर्यत आमची राहिली बरं का. आता खरं कीर्तनाची खरी आजची तारीख माझी नव्हती, तर नानाचंच कीर्तन करायचं होतं. पण कसं आहे, ते संसारामध्ये माणूस जर गुंतला का नाही, हे लवकर पाठ होत नाही. तुम्ही दुसरं भरपूर पाठ करताल, पण हे पाठ होत नाही. आणखी एका महाराजांना सांगितलं होतं, तुम्ही हरिपाठ पाठ करा. मला वाटतं त्यांनाही हरिपाठ पाठ झाला नसेल, बरोबर आहे का नाही. हरिपाठाचा खेळ असा आहे, 27च अभंग आहेत. अभंग नेमका सुरुवात कुठून करायचा आणि चुकतात कुठं माहिती का, ज्ञानदेव म्हणे आलं की नेमकं काय म्हणायचं हेच कळत नाही. आणि हरिपाठ असा आहे महाराज, पहिल्या ओळीमध्ये 3रा अभंग आहे, त्रिगुण असार निर्गुण हे सार. त्याचं शेवटचं असणारं चरण आहे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी. हरिपाठाच्या पहिल्या ओळीमधला 3ऱ्या क्रमांकाचा अभंग आणि हरिपाठाच्या 3ऱ्या ओळीमधला 7व्या क्रमांकाचा अभंगाचा असं चरण आहे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी आणि तेने वैकुंठ भुवनी घर केले. जर एखाद्या पट्ट्यानं हरिपाठ जर सुरुवात केला, इकलं चरण जर तिकडं घातलं तर हरिपाठ 2च मिनिटात संपतो. आणि जर हरिपाठ तिथं गेलेला रिवर्स जर पाठीमागं आणायचं म्हटलं तर तिथलं चरण इथं म्हणायचं. 6ला हरिपाठ चालू करा, सकाळचे 6 जरी वाजले तर हरिपाठ संपणार नाही. हरिपाठ एवढा सोपा नाही. म्हणून महाराज, देवाचा असणारा जो जन्म उत्सवाचा भाग आहे, देवानं स्वतःहून अर्जुनाला सांगितलेला आहे, अर्जुना जन्म कर्म च मे दिव्य मेवं यो व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति स्वार्जुन. या श्लोकाचा अर्थ असा होतो, देवाने स्वतःहून सांगितलेला आहे, माझा असणारा जन्म जो दिव्य समजतो, माझं असणारं कर्म जो दिव्य समजतो, एक लक्षात ठेवा अर्जुना, तो मरण पावल्याच्या नंतर, या शरीराचा त्याग केल्याच्या नंतर पुन्हा त्याला जन्मालाही येण्याची गरज नाही आणि त्याला मरण्याची सुद्धा गरज नाही. तुकोबरायांच्या भाषेमध्ये सांगतो, जन्म मरणाच्या खुंटतील खेपा होईल हा सोपा सिद्धपंथ, होईल हा सोपा सिद्धपंथ, होईल हा सोपा सिद्धपंथ.
देवाचा तसा जर विचार जर केला तर जन्मच नाही. कसा सांगतो? माझे अजत्व जन्मने, अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. देवाला जन्मच नाही असं समजत नसेल तर सोप्या भाषेमध्ये सांगतो. सांगा, आता हवा सगळीकडेच आहे, हवा ही सगळीकडेच आहे, हवा नाही असं ठिकाण नाही, सगळीकडेच हवा आहे. पण एका माणसानं काय केलं, माठ घेतला आणि माठ घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हवा अशी बंद केली. तो म्हणू लागला याच्यामध्ये हवा असणारी आली, आता हवेची पुनर्निर्मिती झाली. आणि अर्ध्या तासानं त्यानं काय केलं, जशाला तसा तो माठ फोडला. माठातली हवा कुठे गेली? आता जशाला तशी बाहेर मिसळून गेली. आणि आपलं जीवन तसंच आहे. माठामध्ये असणारा हवाचा भाग आला की आपण म्हणतो देवाचा जन्म झाला. माठातून हवेचा भाग बाहेर गेला की आपण म्हणतो देवानं पृथ्वीतल सोडून गेले. असं कधीच होत नाही. देव असणारा हा सगळ्या ठिकाणीच व्यापक आहे. देवाचा तसा जन्म नाही, फक्त आपल्या ठिकाणी भ्रांती आहे. विठाला विठाला. आतापर्यंत देवाचे जन्म जर आपल्याला ऐकायचे म्हटलं तर देवाचे जन्म एक नाही, देवानं स्वतःहून सांगितलेला आहे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा पद्म सहित करी, देखिला देखिला देवा अधिदेव बरवा, देखिला देखिला देवा अधिदेव बरवा. देवाचे जन्म किती आहेत असा जर कोणी जर प्रश्न विचारला तर देवानं स्वतःहून सांगितलेला आहे. अंगीची आरोमा किती, जयासी तयासी न गणवती, तैसिया माझिया विभूती असंख्य मज. एवढे माणसं आहेत आपण. सांगा, तुमच्या अंगावर केस किती आहेत असं कुणाला सांगता येईल? कुणाला सांगता येणार नाही. जसं तुमच्या अंगावर केस किती आहेत हे तुम्हाला सांगता येणार नाही, तसं देवानं स्वतःहून सांगितलेलं आहे माझे सुद्धा किती अवतार आहेत हे सुद्धा मला सांगता येणार नाही. याच्या पुढे बोलतो, तुम्ही जेवढे मंडपामध्ये बसलात ना, हा सुद्धा असताना तुम्ही म्हणत असाल की मी माणूस आहे. तुम्ही माणूस नाहात, तुम्ही सुद्धा देवाचा अवतारच आहात. असे देवाचे असंख्य असणारे अवतार आहेत. पण साधू संतांनी त्या देवतेचे अवतार मुख्य 10 मानलेले आहेत. व्यास महर्षींनी श्रीमद भागवत पुराणामध्ये फक्त भगवंताचे असणारे 24 असणारे अवतार सांगितलेले आहेत. आता एक एक अवतार सांगतो, तुम्ही फक्त मोजित राहा, मी पुढे म्हणत राहतो बरं का, फक्त चुकू नका हिशोब. भगवंतांनी पहिला असणारा जो अवतार घेतलेला आहे त्या अवताराचं वर्णन केलेलं आहे. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार या 4 असणाऱ्या ब्रह्मदेवाच्या बटूच्या स्वरूपामध्ये. म्हणजे हा जो बालक आहे ना, याचं वय किती आहे? आता किती वय आहे? 9 वर्ष. पण हा सुद्धा मोठा बरं का. त्यांचं असणारं वय फक्त 5 वर्षाचं. त्या सनकादिकांचं वय 5 वर्षाचं. कधी जन्मले हे कुणालाही सांगता येत नाही. आज जर त्यांच्याकडे तुम्ही विचारण्याकरता गेला तुमचं वय किती, तर ते सांगतात फक्त 5 वर्षाचं. म्हणजे त्यांच्या वयामध्ये बदल नाही. भगवंताचा पहिला अवतार. नंबर 2, भगवंताचा दुसरा जर कोणता अवतार असेल तर भगवंताचा दुसरा अवतार वराह भगवंत. वराह समजतं का? आपल्या इथं आहेत का नाही हे मला माहिती नाही, पण ते खेडला भरपूर आहेत. खेडला भरपूर आहेत. आणि साफसफाई करायचं नगरपालिकेचं काम त्यांच्याकडे देऊन टाकलं कॉन्ट्रॅक्ट.
म्हणजे भगवंताचा असणारा हा दुसरा अवतार म्हणजे वराह भगवंताचा अवतार. नंबर 3, भगवंताचा तिसरा जर कोणता अवतार असेल तर भगवंताचा तिसरा अवतार नारदजीचा, म्हणजे सारखं कळ लावण्याचं काम म्हणजे नारदजीचा तिसरा अवतार. चौथा अवतार नर आणि नारायण. पाचवा अवतार कपिल भगवंताचा. सहावा असणारा अवतार ज्यांच्या निमित्तानं आपण अखंड हरिनाम सप्ताह ठेवलेला आहे तो भगवंताचा असणारा सहावा अवतार. भगवंताचा सातवा जर कोणता अवतार असेल तर तो आहे यज्ञ नारायणाचा अवतार. भगवंताच्या दत्तात्रय भगवंताच्या जन्म उत्सवाच्या दिवशी आपण होम हवन करतो, यज्ञ असा मांडतो आणि यज्ञ मांडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये होम हवन करतो. तो यज्ञ म्हणजे तुम्हाला विटचा दिसेल, सारवलेला दिसेल, पण तो यज्ञ म्हणजे विटचा नाही किंवा सारवलेला नाही, तर यज्ञ म्हणजे भगवंताचा तो एक अवतारच आहे. किती झाले अवतार बोला ना. जर विम्याचे पैसे तुमच्या अकाउंटला जर असते तर तुम्ही कधीच विसरला नसता. बरोबर लक्ष देऊन बँकवाल्यासोबत भांडण करून तुम्ही सांगितलं असतं बरोबर हे 7च आहे. भगवंताचा असणारा 8वा अवतार ऋषभ भगवंताचा. भगवंताचा 9वा असणारा अवतार तो म्हणजे पृथुराजाचा. पृथु म्हणजे कोण? ही सगळी जी पृथ्वी तुम्हाला सपाट दिसते ना, याच्यामधून जे धान्य उगवतं हा भगवंताचा 9व्या क्रमांकाचा अवतार आहे पृथुराजा. भगवंताचा 10वा जर कोणता अवतार असेल तर भगवंताचा 10वा असणारा अवतार म्हणजे मासा. जगतामध्ये या सृष्टीमध्ये सगळ्यात लहानातला लहान अवतार म्हणजे मासा आणि सगळ्यातला मोठा जर अवतार कोणता असेल तर तो सुद्धा मासाच. किती अवतार झाले? 10. 11वा असणारा भगवंताचा अवतार म्हणजे तो कासवाचा असणारा अवतार आहे. कासव पाहिलं का तुम्ही? बोला ना. पाहिलं. बर, एका टायमाला सकाळच्या वेळेला कासव किती दूध देतं? अहो बोला ना. सकाळी 2 लिटर तरी, संध्याकाळी. बर, याच्या पुढे बोलतो, आपले इकडले जरी कासव दूध देत नसतील तर मुंबई मधले कासव मात्र दूध देतात. देतात का? ते देत आहे म्हणतो. त्याचं कारण सांगतो. कासव एक थेंबर सुद्धा दूध देत नाही. त्याचं कारण सांगू. भगवंतानं अशी एक लीलाच केलेली आहे त्या अवताराच्या बाबतीमध्ये की कासवाला एक सुद्धा स्तन नाही. असं तुम्हाला विश्वास पटत नसेल तर सप्ताह झाल्याच्या नंतर कासव विकत घ्या, व्यवस्थित वेळ काढून बघा. भगवंतानं अशी एक लीला केलेली आहे, त्याला स्तनच नाही. मग तुम्हाला प्रश्न असा पडेल, कासवाचे पिल्ले जिवंत कसे राहतात? कासवाची दृष्टी सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं. महाराज हे प्रमाण कुणाचं आहे? तुकोबारायचं कुणाचं आहे? बर, तुकोबारायचं. आता कसं असतंय, ट्रॅक्टर हे ट्रॅक्टर सारखेच असतात सगळे, पण कंपनी वेगळी असते बरं का. हा, आता हे तुकोबारायांचं असणारं प्रमाण आहे. मी दुसऱ्या मॉडेलचं प्रमाण देतो, नामदेव महाराजांचं. कासवीची पिली उपदचाची निराळी आणि दृष्टी पानावली अमृतमय. कासव काय करतं माहिती? आपल्या पिल्याला जर जन्म दिला तर जन्म दिल्याच्या नंतर पिल्याला असं समोर धरतं. समोर धरल्याच्या नंतर आपली दृष्टी आणि पिल्याची दृष्टी एक झाली की देवानं लीलाच अशी केलेली आहे, त्याच्या दृष्टीमधूनच त्या पिल्याला दूध मिळतं. पुन्हा ते पिल्लू कधीच मरत नाही. जर तुम्हाला पाहायचं असेल तर रोडवर टाका आणि 10 टायरचा वरून ट्रक घाला, अजिबात ते मरत नाही. काय करतं माहिती? त्याला धोका दिसला रे दिसला, पटकन मान आतमध्ये घेणार, शरीर तर कणखर असतं महाराज. ती कासवाचा असणारा जो असणारा अवतार आहे भगवंताने 11व्या वेळेला घेतलेला आहे. का घेतला? समुद्राचं मंथन करण्याकरता तो अवतार घेतलेला आहे. त्याच्यानंतर 12वा असणारा अवतार तो म्हणजे धन्वंतरीचा अवतार. धन्वंतरी म्हणजे ज्यावेळेला समुद्राचं मंथन झालं, देवी दैत्य सागर मंथन पै केले,
त्या माझी अवचित जे हलहल उठिले आणि ते तो असुरपणे प्राशन केले, निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. आता तासभराचा सण करा, काही पर्याय नाही त्याला, आता थकून जाऊ नका. भगवंताचा असणारा तो 12व्या क्रमांकाचा अवतार, भगवंताचा 13व्या क्रमांकाचा अवतार जर कोणता असेल तर तो म्हणजे मोहिनीचा अवतार. किती अवतार झाले भगवंताचे? 13. 14व्या क्रमांकाचा अवतार सांगायचा म्हटलं तर तो आहे नरसिंहाचा. 15व्या क्रमांकाचा वामन भगवंताचा. 16व्या क्रमांकाचा परशुरामाचा. 17व्या वेळेचा व्यास महर्षींचा. 18व्या वेळेचा रामाचा. 19व्या वेळेचा बलरामाचा आणि 20व्या वेळेचा तो म्हणजे कृष्णाचा. किती झाले? 20. 21वा असणारा बुद्धावतार आणि 22वा असणारा आपण ज्या वेळेला शेवटच्या स्टॉपला जाताल, हे कलियुग संपण्याची वेळ येईल, त्यावेळेला भगवंताचा एक अवतार होणार आहे. त्या अवताराचं नाव आहे कलंकी पुढे 10वा. म्हणजे तो विष्णू येश ब्राह्मणाच्या घरी होणार आहे. तो 22वा असणारा अवतार, 23वा असणारा अवतार हंस आणि 24वा असणारा हयग्रीव, असे भगवंताचे मुख्य असणारे अवतार श्रीमद भागवत पुराणामधले 24. साधू संतांनी सांगितले 10. आणि श्रीमद भागवत पुराणामधला असणारा आजचा असणारा जो कार्यक्रम आपला चालू आहे तो 6व्या क्रमांकाचा अवतार. विडाला आणि या भगवंताच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आता मन अशी आहे, अखंड हरिनाम सप्ताह म्हटल्याच्या नंतर प्रत्येक माणसानं वेगवेगळे कामं करावी. ज्याला हरिपाठ जमतो त्याला हरिपाठ म्हणावा, ज्यांना मृदंग जमतं त्यांनी मृदंग वाजवावं, ज्यांना अन्नदान जमतं त्यांनी अन्नदान करावं. वेगवेगळे असणारे कार्यक्रम करावे. आणि एक सांगतो, एवढे माणसं कीर्तनला आहेत, एका प्रश्नाचं उत्तर द्या मला. एवढ्या माणसापैकी आता किंवा एवढ्या लोकांना सांगा, तुम्हाला लवकर मरू वाटतं का? थोडा बास वाढवा बरं का. बोला, तुम्हाला लवकर मरू वाटतं का? अजिबात नाही. महाराज तुम्ही आलाव आम्हाला मारतच चालला तुम्ही. तसं नाही. तुम्हाला सांगतो, 108 वर्षाची जरी आजी असली आणि क्वाटवर जरी असली आणि बाजावर जरी असली, तशीच चाकीत माकीत भाकर खाईल, पण तिला सुद्धा बिचारीला मरू वाटत नाही. मग तुम्हाला जर मरू वाटत नसेल आणि भरपूर दिवसापर्यंत जर जिवंत राहू वाटत असेल तर मी सांगतो तेवढा मार्ग करा. जास्त दिवसापर्यंत जिवंत राहू वाटतं का? माना तरी हलवा. हो, मग एक काम करा. नामदेव महाराजांनी सुंदर सांगितलेलं आहे, जास्त दिवस जर जिवंत राहायचं असेल तर नामदेव महाराजांच्या भाषेमध्ये सांगतो तेवढं मात्र तुम्ही काम करा. अन्नदाने दृढ आयुषी, उदकदाने सदा सुखी, मंदिरदाने भुवन पालखी, कोरोनाच्या कालावधीमध्ये एवढे लोक मेले. का मेले त्याचं कारण सांगतो, आणि आपणच का जिवंत राहिलो याचं पण कारण लक्षात ठेवा. तुमच्या हातानं कुठंतरी 4 पात्र उठले होते, 4 लोकांना अन्नदान मुखामध्ये कुणाच्या तरी तुम्ही घातलं होतं, म्हणून देवाला कळालं हे गिराईक सगळे कामाचे गिराईक आहेत. हे लक्षात आलं ना? हे सगळे गिराईक कामाचे आहेत.
आणि बिनकामाचे आहेत ना, ते कुठल्याच कामाचे नाहीत, त्यांना मात्र घेऊन जावं. आता मला सांगा, घरामध्ये भंगार असलेलं तुम्ही ठेवता का चांगले भांडे ठेवता? चांगले ना. भंगाराला काय करता? भंगारवाला आला की विकून टाकता. मग देवानं तेच काम केले ना. हे कुठल्याच कामाचं नाही, मग चला घेऊन. महाराज, तुमच्या हातानं अन्नदान झालं होतं म्हणून तुम्हाला भगवंतानी वाचवलं. आता याच्या पुढे सुद्धा किती हजारो रोग येऊ द्या, फक्त एक काम करा. माझ्या दत्तात्रय भगवंताचा अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात झाला की कमिटीच्या लोकांसोबत भांडणं करा. कशा करता? हिशोबा करता नाही बरं का. हा, तुम्ही हिशोबा करता भांडणं करता, हिशोबा करता नाही. भांडून म्हणा, मला नाश्त्याची पंगत पाहिजे म्हणजे पाहिजेच, मला दुपारची पंगत पाहिजे म्हणजे पाहिजेच, मला रात्रीची पंगत पाहिजे म्हणजे पाहिजेच. हे भांडण करून मागा का? आपलं आयुष्य आपल्याला वाढवायचंय. याच्या पुढे सांगतो, अन्नदान केल्याच्या नंतर आयुष्य वाढतं. आता एवढे लोक कीर्तनला तुम्ही बसलात, सांगा तुम्हाला दुःख पाहिजे का सुख पाहिजे? मला वाटतं तुम्हाला काहीच पाहिजे नाही. अहो, घरी गुडघ्या इतकी गादी आहे, गोळ्या खाऊन रात्रभर फॅनकडे फिरायला बघतात असे, हा, तरी झोप नाही. बरोबर. आणि इथं आल्याच्या नंतर 7ला कीर्तन होतं, महागलचं डवचून सांगतो, झोपू नका ना. त्याचं कारण एक आहे, इथं आल्याच्या नंतर सुख आहे, सुख. आणि हे सुख फक्त इथंच मिळतं, दुसरीकडे कुठंच मिळत नाही. जर तुम्हाला सुखच पाहिजे असेल कायमस्वरूपी मध्ये, दुःखच नको, तर एक काम करायचं, आणखी तुमच्याजवळ 5-6 दिवस शिल्लक आहेत. सुख पाहिजे असेल तर फक्त तुमच्या हातानं पाण्याचं दान करा. दुसरं तिसरं काही दान करू नका, फक्त पाणी दान करा. मग कोणतं पाणी दान? हे असं कुठलंही वाहिलेलं पाणी दान करायचं का? नाही, अजिबात नाही. कीर्तनाला येतानाच एक बॉक्स घेऊन यायचा तिकूनच. कीर्तन संपल्याच्या नंतर ही पंगत अशी बसली, एक असणाऱ्याची बॉटल देऊन टाकायचं. त्यांचा आत्मा थंड असणार, टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यांना पाणी दान केल्याच्या नंतर आपण असणारे सुखी. याच्या पुढे आणखी बोलतो, सांगा तुम्हाला हेलिकॉप्टर मध्ये बसू वाटतं का? आता नाना बसून आलेत आता विमानामध्ये. हा, विमानामध्ये बसू वाटतं का? हो तरी म्हणा ना. हा, तुम्हाला आता ते ज्याच्या नशिबात त्यालाच बस मिळतंय. याच्या पुढे सांगतो, फॉर्च्युनर गाडीमध्ये बसू वाटतं ना? बसू वाटतं. पण एक सांगतो, याच्याकरता जर बसण्याची अपेक्षा असेल तर त्याच्याकरता एक काम करावं लागेल. जिथं जिथं मंदिराचं बांधकाम चालू आहे त्या मंदिराच्या बांधकामाला सहकार्य करा. का? मंदिराच्या बांधकामाला सहकार्य केल्याच्या नंतर मंदिर दाने भुवन पालखी, तुम्हाला राहण्याकरता चांगलं घर मिळेल मंदिराला सहकार्य केल्याच्या नंतर. आणि तुम्हाला बसण्याकरता पालखीच मिळेल. आताच्या कालावधीमधले पालखी जर कुठली म्हणलं तर हे विमानामध्ये प्रवास करणारे, हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करणारे, फॉर्च्युनरमध्ये प्रवास करणारे. आणि जर काहीच दान नाही केलं तर तुमच्याकरता मग एकच तुम्हाला काम करावं लागेल. 75 वर्ष वय जरी नसलं तर जो डुप्लिकेट आधार कार्ड बनवून देतो त्याच्याकडे जावं लागेल, त्याला 200 रुपये द्यावं लागेल. 75 वर्ष वय करावं लागेल आणि फुकट जाऊन एसटी मध्ये मागलच्या सीटावर बसावं लागेल. तुम्हाला पुढे कोणी बसूच देणार नाही. चला माग, चला माग. आणि तुम्ही कुठेही एसटीला हात करा 75 वर्षाच्या माणसानं, कंडक्टर आणि ड्रायव्हरला तर असा वायता गेला, हे फुकटचे, चला पुढं. महाराज, फक्त एक भूमिका लक्षात ठेवा, ही सप्ताहाचा असणारा जो काही भाग आहे, अन्नदानाची भूमिका आणि इथं काही सहकार्य करायचं, त्याच्यामुळे आपल्याला सुखाची प्राप्ती होते. विडाला म्हणून असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि दत्तात्रय भगवंताच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं आहे. कीर्तनकारांना सुद्धा अभंग घेत असताना लक्षपूर्वकच अभंग घ्यायचा बरं का. त्याचं कारण सांगतो, नाहीतर कीर्तन आहे गंगा पूजनाचं आणि अभंग घेतलेला आहे बस गोकुळीच्या सुखा आणि अंत पार नाही लेखा. अजिबात असं जमणार नाही बरं का. जो विषय दिलेला आहे त्याच्याच विषय असणारा अभंग असावा. आणि मी 5-4 अभंग तुम्हाला चांगले बोलून दाखवतो, मी तुमच्या पण लक्षात राहावे. कीर्तनकार ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे कधी ओळखायचं माहितीये का?
अभंग घेतल्याच्या नंतर कसा ओळखायचा तुम्हाला सांगतो. काय सांगू आता संताचे उपकार. अभंग घेतला की तुम्ही म्हणायचं महाराजांनी कीर्तन पाठ केलेलं आहे. क्षणोक्षणा हाची करावा विचार. अभंग घेतला की म्हणायचं महाराजांनी कीर्तन पाठ केलेलं आहे. हा, पुन्हा आपुलिया हिता जो असे जागता. अभंग कीर्तन पाठच केलेला आहे. याजसाठी केला होता अट्टहास शेवट तो भला. हे असे काही अभंग आहेत ना, असं बायोडाटा समजायचं की हा बाबा आता पाठ करून आलेला आहे, याच्या बाहेर काही चलत नाही. आणि जर त्याची परीक्षा घ्यायची असेल तर एक दोन प्रमाण देऊन बघायची, त्याला प्रमाण सुटत नाही. त्याला जरा लाईनच्या बाहेर तुला घेऊन जायचं. ते उलट म्हणतो महाराज थोडा वेळ कमी आहे, थोडा थांबा आता. ह्याला जमत नाही ना, ह्याला जमत नाही. म्हणून एक लक्षात ठेवायचं, कीर्तनाच्या गादीवर इथं आल्याच्या नंतर ज्याच्या उत्सवाच्या निमित्तानं कार्यक्रम ठेवलाय, अभंग सुद्धा तसाच असावा. अभंग आहे नाथबाबांचा. आता ज्यांचा अभंग आहे त्यांच्या महिम्याचं जर वर्णन करायचं म्हटलं तर त्यांच्या आरतीमध्ये वर्णन केलेलं आहे. आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम सार वेद शास्त्राचे बोध संसार दुःख नासे महामंत्राचे बीज आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटले चित्ता अनंत गोपाळदासा धनी न पुरे गाता आरती एकनाथा. त्या आरतीमध्ये नाथबाबांचं सुंदर वर्णन केलं आहे. एकनाथ नाम सार वेदशास्त्राचे गुज संसार दुःख नासे महामंत्राचे बीज. सगळ्या मोठ्या मंत्राचं बीज जर काय असेल तर एक नाथ, आणि त्या एकनाथाचा असणारा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा असणारा अभंग. नाथांना लोकांनी प्रश्न विचारला, या जगतामध्ये उदार आणि दयाळ कोण आहे याचं उत्तर सांगा. उत्तर दिलं अभंगाच्या पहिल्या चरणात.
काही लोक म्हणत असतील महाराजांनी एवढा हार घालून घेण्याकरता का लवकर गडबड केली असेल. त्याचं कारण सांगतो बरं का. मला सगळ्यात जास्त जर काही आवडत असेल तर हार आवडतो. त्याचं कारण एक सांगतो. मी ह्याच्यापेक्षा लहान होतो बरं का. एका गावामध्ये कीर्तनला गेलो आणि वडिलांच्या सोबत गेलो. तिथं मोठ्या असणाऱ्या महाराजाचं कीर्तन आणि त्या कालावधीमध्ये 150-200 रुपयाचा मोठा असणारा हार आणून ठेवला आणि असा ताटामध्ये आणून ठेवला होता. घरात तिथं कुणीच नव्हतं, सगळे बाजूला गेले होते. मी निर्णय घेतला की हा हार आता महाराजाच्याच गळ्यामध्ये पडणार. महाराज किती खुश होणार. पण एक काम करावं, माझी सुद्धा अपेक्षा आहे की हा हार माझ्या गळ्यात पडावा. पण आता कोणी टाकणार नाही म्हणलं आपल्या. आपण एक काम करावं, ताटात आहे तवच उचलून गळ्यात घालावं म्हणा. कुणीच नव्हतं घरामध्ये. तेवढी संधी असणारी मी शोधलीन, पटकन असणारा हार उचलला असा गळ्यात घातला. 5 मिनिटापर्यंत इकडं तिकडं फिरलो आणि फिरल्याच्या नंतर घर मालक आला आणि त्यानं सांगितलं, बाळा हा हार स्वतःहून गळ्यात घालीत नसतात, लोकांनाहून गळ्यामध्ये घालावा लागतो. मग मी सांगितलं, हा लोकांनी हार घालण्याकरता काय करावं लागतं. त्यांनी सांगितलं, हरिपाठ पाठ करावा लागतो, ज्ञानेश्वरीचं पारायण करावं लागतं, प्रवचन करावं लागतं, कीर्तन करावं लागतं, आळंदीला जावं लागतं. बर, तेवढा शब्द लक्षामध्ये ठेवला. मी म्हणलं आता लोकांनीच हार घालण्याकरता तेच काम करील. आणि मी काय करतो माहिती, कधीच हार मी दुसऱ्याच्या गळ्यामध्ये काढून देत नाही. तर त्यांचं लक्ष माझ्याकडे आहे, कधी माझ्याकडे येतं. पण माझं एक तत्व आहे, शेवट विठ्ठल जे जे विठ्ठल होईपर्यंत मी गळ्यातला काढीत नाही. भरपूर तुम्ही महाराज बघा, त्यांना काय चावतंय का काय होतंय कळायचं मार्ग नाही. तुम्ही एवढा महागा मोलाचा तिथून घेऊन येता, तुम्ही नुसता असा गळ्यामध्ये टेकवला की लगेच बाबा काढतो तिकडे देतो. असं जर कोणी काढून देत असेल, नुसता बुका लावायचा आणि हार तिकडे विनायला घालायचा. त्याचं कारण सांगू का, त्यांना हारावर प्रेम नाही, त्या कपड्यावर प्रेम आहे. अरे कपडे किती येतील किती निघून जातील, पण हा सन्मान पुन्हा नाही बरं का. बस हे हार तुमच्याही गळ्यामध्ये पडतात. पण काय असे नशिबवान माणसं आहेत, त्यांच्या गळ्यामध्ये फक्त 2दाच हार आहे बरं का. ज्यांना कळालं त्यांनाच कळालं बरं का. कळालं का. एक तो सासऱ्यानं आणलेला तेवढाच, आणि शेवटला मग काही नाही, मग ते आपला आणा आता तेवढा घाला, आता बाबा चालला आता. बरं तो बी सोबत नाही, तिथं सुतळ्या तोडताना ती बी काढून टाकतात बाजूला. म्हणून तुमच्या सुद्धा गळ्यामध्ये हार पडतील. आजच निर्णय घ्या दत्तात्रय भगवंताच्या चरण कमलाच्या जवळ, पुढल्या वर्षी सुद्धा आमच्या गळ्यामध्ये असे हार पडावे आणि आम्ही सुद्धा तसंच कार्य करणार. विठाला विठाला. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नाथबाबा वर्णन करतात, या जगतामध्ये उदार असणारे दत्तात्रय भगवंत आहेत. आता उदाराची आणखी असणारी भूमिका सांगतो. उदार कोण कोण आहेत या जगतामध्ये. उदार म्हटलं तर पंढरीश परमात्मा पांडुरंग सुद्धा उदार आहे. नंबर 2, संत उदार, उदार भरले आनंद भांडार. संत सुद्धा उदार आहेत. आणि त्याच्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे आई वडिलाचा. आई वडील सुद्धा उदारच आहेत. तुम्ही म्हणताल कसे उदार आहेत. आई वडिलांनी मोठा बंगला बांधला, आई वडिलांनी 2-4 एकर जमीन घेतली, भरपूर प्रॉपर्टी कमवली, मुलगा लहानाचा मोठा झाला, लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर मुलानं बापाला सांगितलं, पप्पा सगळी जमीन माझ्या नावानं करून द्या, बंगला माझ्या नावानं करून द्या, आणि तुम्ही आता वृद्धाश्रमामध्ये राहण्याकरता जा. एवढं जरी कमवलेलं असलं आणि मुलानं जर सांगितलं तरी बाप माग बघत नाही, सगळी प्रॉपर्टी नावावर करून देतो आणि वृद्धाश्रमामध्ये जातो. याला म्हणायचं आई वडील सुद्धा उदारच आहेत. विडाला विडाला. त्याच्यानंतर दुसरा शब्द वापरलेला आहे तो म्हणजे उदार झाल्याच्या नंतर दयाळ. दयाळ शब्दाचा अर्थ असा होतो, किती दया. दया तिचे नाव, भूताचे पालन, अनिक निर्दळन कंठकाचे. याच्याकरता प्रमाण जर सांगायचं म्हटलं तर किती दयाळ. तुकोबारायांनी इंद्रायणीच्या पाण्यामध्ये स्नान करत असताना अचानकपणे डुबकी मारली, वर आले आणि वर येताना पाहत असताना पाहिलं तरी एक विंचू पाण्यामध्ये इंद्रायणीच्या डोहामध्ये अशा गोच्या खात होता. मध्ये जायचा वर यायचा, मध्ये जायचा वर यायचा. आता विंचवाला पाहिल्याच्या नंतर तुम्ही त्याला स्पर्श कराल, अजिबात नाही. नामदेव महाराजांची भाषा आहे,
विंचू म्हणतसे उदार मी दाता अन उचितही देता न लगे वेळ. त्याच्यासारखा उदार दाताच कोणी नाही. त्याला जाऊन तुम्ही स्पर्श करा, लगेच दणका, बस संपलं. आणि ज्याला दणका दिला त्याला रड म्हणण्याची गरज नाही, रात्रभर त्यानं रडत बसावं, बस. तुकोबारायांनी तो विंचू पाहिला. विंचू पाहिल्याच्या नंतर बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. काय केलं? बुडणाऱ्या विंचवाला खालून हात दिला आणि इंद्रायणीच्या पाण्याच्या बाहेर आणण्याकरता सुरुवात केली. त्या विंचवाचे शब्द तुकोबारायांना आहेत. सगळं जग मला ओळखतं, पण महाराजांना आणखी माझा इंगाच माहिती नाही. महाराजांना मी कोण आहे हे जाणून देण्याकरता त्यानं काय केलं? उचितही देता न लगे वेळ, लगेच ठणकान प्रसाद देऊन टाकला. अहो, दणका दिल्याबरोबर तर महाराजांनी लगेच त्याला पाण्यामध्ये टाकून दिलं. परत बुडू लागला, परत हातावर घेतलं, परत टाकून दिलं, परत हातावर घेतलं. असं 5-6 वेळेला झालं. आणि विंचवाला तुकोबारायांनी बोध करण्याकरता सुरुवात केली. बाबा, तुझा स्वभाव आहे दणका मारण्याचा. तुझ्याजवळ जे जे कोणी येईल त्याला तुझा दंश करण्याचा, दणका मारण्याचा तुझा स्वभाव आहे. पण माझा स्वभाव सांगू, मी एक दयाळ आहे. जे जे कोणी बुडत असेल त्याला वाचवण्याचा असणारा माझा स्वभाव आहे. म्हणून इथं वर्णन केलं आहे, एक उदार आणि एक असणारा दयाळ. ही 2 भूमिका इथं वापरलेली आहे गुरुदत्ताच्या बाबतीमध्ये. गुरु इथं जर वर्णन जर करायचं म्हटलं तर गुरुला फार असणारं महत्व आहे. आणि कधीही सांगतो, जीवन जगत असताना गुरु मात्र करावा बरं का. गुरुच्या व्यतिरिक्त काही जीवन असणारं निरर्थक जीवन आहे. म्हणून एक काम करायचं, या मनुष्य जन्मामध्ये प्रत्येकानं एक असणारा गुरु करायचा. नाही तर काही जणांचे गुरु असे आहेत, इथं महाराजाचं कीर्तन आवडलं की महाराज लगेच गुरु, तो पुढल्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त आवडलं तो महाराज गुरु. वर्षानुवर्ष गुरु बदलायला चालू आहेत. हा, आणि एक लक्षात ठेवायचं, गुरु एकदा केल्याच्या नंतर कमीत कमी गुरुला वर्षातून एकदा कपडे असावे, त्याला अन्नधान्य असावं, त्या गुरुची आठवण करावी. ज्यांनी माळी घातलात का नाही, तो गुरु जिवंत आहे का मेलाय त्यालाच माहित नाही कुठं गुरु आहे की काय नाही की, बरोबर आहे का. हा, आणि त्याच्या पुढे सांगतो, एक गुरु आणि पुढला शब्द वापरलेला आहे तो म्हणजे दत्त. त्या दत्त शब्दाचा अर्थ असा आहे, दत्त दत्त भगवंताचं नाव दत्तच का ठेवलं याचं एक आणखी पार्श्वभूमिका आहे. अशी आहे, ज्या भगवंतानी अनुसया मातेच्या पोटी जन्म घेतला, ज्या भगवंतानी आत्री ऋषींच्या पोटी जन्म घेतला, त्यांचा महिमा जर श्रवण करायचा म्हटलं तर त्यांनी एक कार्य केलेलं आहे. जिच्या पोटी जन्म घेतला ती असणारी एक पतिव्रता आहे. तिनं 1 न 2 वर्षापर्यंत तपश्चर्या केली नाही, 10,000 वर्षाची तपश्चर्या केलेली आहे. मग तुम्ही म्हणाल कोणती तपश्चर्या? गुरुवारचं व्रत केलं असेल बरोबर, नवऱ्यासोबत भांडणं करून. असलं तपश्चर्या नाही, अजिबात नाही. एकच तपश्चर्या, पतीची या मता आणि अनुसरोनी पतिव्रता. दुसरं तिसरं काही नाही. कुठं तपायला गेली नाही किंवा काही नाही. 10,000 वर्षापर्यंत घरीच राहून तपश्चर्या केली. पण कोणती तपश्चर्या? सकाळी जर पती परमेश्वरानं सांगितलं आता नाश्त्याला उपीट बनवा, तर तिनं दुसरं तिसरं न विचार करता उपीटच बनवणे. दुपारी जर सांगितलं आता वांग्याची भाजी बनवा, वांगच खायला. संध्याकाळी जर सांगितलं आता छान पैकी असणारे दही धपाटे करा, दही धपाटेच, त्याला काय अडचण नाही. आपला खेळ तसा नाही बरं का. आता रात्रीची भाकरी उरली, आता मला कामधंदा भरपूर आहे, आता तेवढी खाऊन घ्या तुम्ही आता बस संपलं. तपश्चर्याच नाही ना आपली. महाराज 10,000 वर्षापर्यंतची तपश्चर्या, आणि ही तपश्चर्या झाल्याच्या नंतर वैकुंठ धामामध्ये तिची तपश्चर्या भंग करण्याकरता नारदजी गेले. नारदजीनं संपूर्ण असणारी हकीकत सांगितली. सांगितल्याच्या नंतर सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती या तिघींनी नारदजीला एक प्रश्न विचारला, सांगा या जगतामध्ये सगळ्यात अग्रेसर असणाऱ्या पतिव्रता कोण आहेत? त्यावेळेस बोलण्याकरता सुरुवात केलं, अग्रेसर पतिव्रता अनेक नाहीत, एकच आहे. कोण आहे? मृत्यू लोकामध्ये अनुसया माता म्हणायची असणारी पतिव्रता आहे. बर, मग आम्ही पतिव्रता नाहीत का? त्यावेळेला नारदजीनं सांगितलं, तुमच्यासारख्या पतिव्रतेचे असणारे जे पुतळे आहेत आणि भावले आहेत का नाही,
त्या अनुसया मातेनं आपल्या पायातल्या चैनाच्या घुंगराला तुमच्यासारख्या बाहुल्या एक नाहीत हजारो करून बांधलेल्या आहेत. आता काही साधी भूमिका आहे. 3 देवतेला तपश्चर्या भंग करण्याकरता पाठवलं. तिघही आपल्या खेडला राजगुरुनगरला आले. तिथून पत्ता काढीत आश्रमापर्यंत आले आणि एकच मागणी मागितली, आम्हाला नग्न भोजन द्या. नग्न भोजनाचे 2 अर्थ. नंबर 1, शरीरामध्ये कुठलाच विकार नसणे, याला एक म्हणायचं नग्न भोजन. आणि अंगावर वस्त्र नसणे, याला सुद्धा म्हणतात नग्न भोजन. त्याचे 2 अर्थ आहेत. ज्या वेळेला हे नग्न भोजनाचा असणारा प्रश्न विचारला, त्या अनुसया मातेनं सांगितलं, फक्त माझी एक इच्छा आहे, पती परमेश्वराला भेटून येऊ द्या. आत्री ऋषीकडे गेले आणि संपूर्ण असणारा समाचार सांगितला. आत्री ऋषींनी डोळे झाकले आणि डोळे झाकल्याच्या नंतर पाहिलं हे तिघजण नेमके कोण आहेत. एक ब्रह्मदेव, एक भगवान विष्णू आणि एक भगवान शंकर. त्यावेळेला आत्री ऋषीनं पत्नीला सांगण्याकरता सुरुवात केली, सगळे भक्त देवाकडे जातात, पण तू एवढी भाग्यवान आहेस, तुला देवाकडे जाण्याची गरज नाही, देवच तुझ्या द्वारावर आलेला आहे. एवढं सांगितल्याच्या नंतर अनुसया माता आली आणि आल्याच्या नंतर दोन्ही स्वरूपामध्ये नग्न भोजन दिलेलं आहे. एक म्हणजे शरीरामध्ये विकार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्री ऋषीनं कमंडलू मधलं दिलेलं पाणी घेतलं आणि तिघांच्या माथ्यावर टाकलं. 6 महिन्याचे बालक झाले आणि त्याच वेळेला नग्न भोजन म्हणजे स्तनपान तिघांना केलं. तिघा करता 3 पाळणे बांधले नाहीत, एकच पाळणा बांधला आणि एका पाळण्यामध्ये तिघांना टाकलं आणि तिघा जणांकरता एकच गाणं म्हणण्याकरता सुरुवात केलं. आपले गाणे वेगळे आणि अनुसया मातेचं गाणं वेगळं. आपलं गाणं लेकराकरता कसं असतं माहिती का? चिव चिव ये सारा खा आणि भुरकून उडून जा. त्याचा अर्थ तुम्हाला आणखी कळाला नाही. चिवचिवचा अर्थ काय होतं माहिती? आता चिव 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 कर म्हणजे लहानपणी ते चिव चिव करतं. चारा खा, आईचा चारा खाल्ला आणि लग्न झाल्याच्या नंतर भुरकून उडून जा. इकडे कसं फिरायचं पुन्हा ते, ही अशीच भूमिका आहे ना. पण अनुसया मातेनं जो भगवंता करता पाळणा म्हटला ना, तो साधारण पाळणा नव्हता. जो रे निज आया हलविती अनुसया. आणि ब्रह्मदेवाला सुद्धा सांगितलं, बाबा तू सृष्टीची उत्पत्ती करून थकलास. भगवान विष्णूला सांगितलं पालन करून थकलास आणि भगवान शंकराला सांगितलं लोक मारून तू थकलास, आता निवांत झोप. अनुसया मातेनं पाळणा म्हटल्याबरोबर 3 देव निवांत झोपले. आणि आणखी सांगतो, आईनं लेकराला आंघोळ घालावी, त्याला पाळण्यामध्ये टाकावं आणि आईनं पाळण्याची दोरी ओढावी आणि अंगाई गाण्याकरता सुरुवात करावी. कसलंही लेकरू 2 मिनिटामध्ये झोपतं. त्याचे 2 कारण. एक म्हणजे आंघोळ घालणाऱ्या ज्या आजीबाई असतात त्यांचं हाताचं कातड रट झालेलं असतं. पाणी कसं आहे त्या आजीबाईला कळत नाही. आपल्या कातड्यासारखा हिशोब लागलेला असतो, म्हणून पहिल्याच तांब्यामध्ये लेकरू क्याव कोण करतंय. बरोबर आहे का नाही? आणि सारखं अंगावर पाणी ओतत असताना मग त्याची बेजारी काही थोडी असते का? त्याला इकडं टंगडं इकडं, तिकडं टंगडं तिकडं. आणि सगळे मी एक दोघाला विचारलं असं का? त्याचे शरीर मजबूत होतं म्हणून. आता काय त्याच्यात शिल्लक राहिलं नाही मला सांग. त्याला तिथून उचलायचं आणि पाळण्यामध्ये नेऊन टाकायचं. 2 पाळण्याचे झोके दिल्याच्या नंतर निवांत झोपतं. आणि आई पुन्हा म्हणते आंघोळ घातल्याबरोबरच झोपी जातो. त्याला माहिती आता जर उठावं तर परत पाणी आल्यास पुन्हा काय करावं. त्याच्याकरता गपची पडा आपला, बस संपलं. महाराज, अनुसया मातेनं पाळण्यामध्ये टाकल्याच्या नंतर ते शांत असणारे झोपले. आणि सांगतो, आईनं जर पाळण्यामध्ये लेकराला टाकलं तर लेकरू झोपतं. याच्या पुढे सांगतो, लहान असताना आईच फक्त लेकराला झोपू देते. लग्न झाल्याच्या नंतर कोणत्याही पट्ट्यानं झोपून दाखवावं बरं का. कुठल्याही पट्ट्यानं. महागून शब्द कसे येतात माहिती का? असं झोपून कसं होईल, महागल्ले काय खाते. त्याची झोप सगळी आलेली एका मिनिटात बर्बाद. उठला की कामाला लागला, बस संपलं. महाराज, ज्या वेळेला आती ऋषीच्या आश्रमामध्ये 3 भगवंतांनी शयन केलं, 3 असणाऱ्या
सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती आल्या, आपापले पती निघून घेऊन जाऊ लागल्या. त्याच वेळेला त्या अनुसया मातेनं एकच शब्द वापरला, चाललात ना तुम्ही, आनंदात निघून जा, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या करता जो मी पाळणा बांधलेला आहे, या पाळण्याची सोय लावा. बस, दुसरं तिसरं काही नाही. त्या 3 देवतेनं आशीर्वाद दिला, आई तुझ्या पोटी आम्ही तिघांनी मिळून असणारा जन्म घेऊ. असं बोलू नका, आजच वचन द्या. त्याच वेळेला तिघांनी असणारी एक वचन दिलं, आजच आम्ही तुला दत्तक म्हणून देऊन टाकलेलं आहे जीवन. दत्तक शब्दाचा अर्थ कसा होतो? दानाच्या स्वरूपामध्ये. म्हणून हे जीवन आई तुला आम्ही समर्पित केलेलं आहे, शरीर समर्पित केलेलं आहे. म्हणून भगवंताचं नाव जन्म झाल्याच्या नंतर दत्तक म्हणजे दत्त. विठाला विठाला म्हणून नाथबाबा वर्णन करतात, उदार दयाळ गुरु दत्त. असे उदार आणि दयाळ आहेत. काय करतात? पुरवी हेत भक्तांचा, पुरवी कसा कसा भक्तांचा हेत पुरवतात एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो. आता नाना पारायण करायला, नाना तुम्ही कोणत्या ग्रंथाचं पारायण करायला आता? गुरुचरित्राचं. त्याच्यामध्ये 2-3 पुरावे सुंदर आलेले आहेत. तुम्ही आता लक्ष देऊन ते वाचलं असेल म्हणून तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये एक पुरवी हेत भक्तांचा याच्याकरता एक दृष्टांत सांगतो. स्वामी नरसिंहाचा असणारा जो काही अवतार आहे, सरस्वती नरसिंहाचा, तो सुद्धा एक दत्तात्रेयाचाच भगवंताचा असणारा अवतार आहे. ज्यावेळेला नरसिंह सरस्वती स्वामीचा जन्म झाला ना, जन्म झाल्याबरोबर त्यांच्या आईला, म्हणजे ज्यावेळेस लेकराला स्तनपान करायचं होतं त्यावेळेला त्यांच्या आईला दूधच येत नव्हतं. त्यांनी दत्तात्रय भगवंताकडे याचना केली की माझ्या लेकराला स्तनपान करायचं आहे, लेकराला स्तनपान करण्याकरता दूध येत नाही, माझी एवढी इच्छा आहे. काय केलं माहिती? आईला माहिती नाही माझ्या पोटी जो जन्माला आलेला आहे तो दत्तात्रय भगवंताचाच अवतार आहे. काय केलं त्या लेकरानं? आईच्या मनामध्ये आलेली इच्छा पूर्ण करण्याकरता नरसिंह स्वामी सरस्वतीनं आपला जन्मलेला असणारा जो काही हात आहे, जे कोमल कोमल असणारं शरीर आहे, आपला सहज असणारा हात आईच्या स्तनाला लावला. आईच्या स्तनाला हात लागल्याबरोबर आईच्या स्तनामधून दुधाच्या धारा वाहू लागल्या. ही असणारी कृपा जर कुणाची असेल तर दत्तात्रय भगवंताची कृपा आहे. पुरवी हेत भक्तांचा. आणखी याच्या पुढे सांगतो. हे तर एकदम पाठीमागचं उदाहरण झालं. गेल्या वर्षीची घटना सांगतो. आपल्या इथं होम हवन झालं. आमचे चाकणचे असणारे अंकुश आगरकर आणि त्यांच्या पत्नी पण इथं आलेले आहेत. काही गोष्टी तुम्हाला सांगतो. एखाद्या दिवस काही गोष्टीचा अनुभव आल्याशिवाय माणूस भक्तीला लागत नाही बरं का. आता ही जोडी जी तर कीर्तनाला आली ना, हे पैशा करता आली नाहीत किंवा काही नाही, यांना काहीतरी दृष्टांत झाला, अनुभव आला म्हणून ही कीर्तनाला आलेत. गेल्या वर्षी घटना सांगतो. भक्ताच्या मनामध्ये आलेली इच्छा देव कसा पूर्ण करतो. फिरण्याकरता गेल्याच्या नंतर एका ठिकाणी अचानकपणे लोक म्हणतात की भूत नाही, पण ज्याला ज्याला प्रचिती येते त्याला सुद्धा भूत मानावंच लागतं. गाडी चालवत असताना स्मशानभूमीच्या जवळ गेल्याच्या नंतर अचानकपणे गाडीमध्ये असा हात आला. कीर्तन झाल्याशी विचारा बरं का. आता गाडीमध्ये असा हात आला ना, हात आल्याच्या नंतर अचानक कसा काय हात आला म्हणून भरधाव वेगानं चालणारी जीप अचानकपणे रोडच्या साईडला कशी निघून गेली आणि अंगावून एका साईडला डायरेक्ट वारच निघून गेलं, ज्याला आपण अर्धांग वायू म्हणतो. लक्षात ठेवा बरं का. आणि तिथं भक्तानं केलेली अपेक्षा, भगवंताकडे केलेली अपेक्षा, देवा काही मी तुझं होम हवन केलेलं आहे, एवढा आजार असणारा बरा होते. डॉक्टरनं सुद्धा सांगितलं आता हे अशक्य आहे बरं का, एवढं सोपं नाही. कारण अर्धांग वायू ज्यांना ज्यांना झाला, काहीचा आजार बरा झाला आणि काहीचा आजार बरा झाला नाही. महाराज आज सुद्धा ते इथं आलेले आहेत.
दत्तात्रय भगवंताच्या कृपेनंच तो असणारा आजार पूर्ण झाला. पुरवी हेत भक्तांचा. याच्या पुढे आणखी सांगतो, भक्ताच्या मनामध्ये आलेली इच्छा देव 100% असणारी पूर्ण करतो. आता तुम्ही बोला, जर कुणाला पुत्र संततीची अपेक्षा असेल तर कुठल्याच महाराजाकडे जाऊ नका, दत्तात्रय भगवंताला अपेक्षा करा. देवा, आम्हाला पुत्र संततीची अपेक्षा आहे, भगवंत 100% पुत्र संतती देईल. आम्हाला धनाची प्राप्ती आहे, धन मिळवून देईल. आम्हाला ऐश्वर्य पाहिजे, आम्हाला जीवन भरपूर पाहिजे आहे. पुरवी हेत भक्तांचा. प्रत्येक असणारी वस्तू आणि गोष्ट दत्तात्रय भगवंत तिथं पूर्ण करतात. याच्या पुढे आणखी बोलतो, एका ठिकाणी नरसिंह सरस्वती वाडीच्या जवळच असणारे एक गाव, शिरवळ असणारं गाव, तिथं दोघ जण पती पत्नी. मुलं जन्माला यायचे, पण मुलं जन्माला येऊन मुलं मात्र जिवंत राहायचे नाहीत. तिथं स्वामी नरसिंह गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर सुद्धा त्या स्त्रीचे असणारे बालक जिवंत केले, नवे नवे परत असणारी पुत्र संतती दिली. हे म्हणजे पुरवी हेत भक्तांचा. याच्या पुढे आणखी सांगायचं म्हटलं तर गाणगापूरच्या ठिकाणी स्वामी नरसिंह गेल्याच्या नंतर सरस्वती तिथं एका गरीब ब्राह्मणाचं असणारं घर, आणि तिथं गेल्याच्या नंतर फक्त भिक्षा मागण्याकरता सुरुवात केली. भिक्षाम देही भवती भिक्षाम देही. ब्राह्मणाचं घर होतं आणि ब्राह्मणाचं घर असल्याच्या नंतर ती ब्राह्मण पत्नी घराच्या बाहेर आली ना हात जोडून स्वामी सरस्वती नरसिंहांना सांगितलं, महाराज एक काम करा, माझे मालक घराच्या बाहेर निघून गेले आहेत, भिक्षा मागण्याकरता गेले, ते 5-10 मिनिटापर्यंत तुम्ही असं पाटावर बसा. स्वामी बसले. बसल्याच्या नंतर प्रश्न विचारला, किती वेळामध्ये येतील? जास्तीत जास्त आता 5-10 मिनिटांमध्ये येतील, तुम्ही थोडंसं थांबा. 5-10 मिनिटं होऊन गेले, अर्धा तास झाला, पण येण्याकरता उशीर झाला. स्वामी नरसिंह सरस्वतीने सांगितलं, आता एक काम करा, तुमच्या घरी म्हैस आहे, तर या म्हशीचं असणारं जे दूध आहे ना, तेवढं मला ग्लासभर दूध द्या. तुमच्याच्यानं प्रसाद जर काही देणं होत नसेल तर नका द्या, फक्त म्हशीचं ग्लासभर दूध द्या. त्या ब्राह्मण पत्नीने सांगितलं, म्हशीचं दूध जर घरी असतं तर तुम्हाला मी लगेच ग्लास भरून दिला असतं, पण ती म्हैस वांज आहे, वांज. आजपर्यंत तिनं कधीच दूध दिलं नाही आणि आमचा उदरनिर्वाह त्या म्हशीवरच चालतो. कसा काय? तर लोक ओझं वाहण्याकरता तिला घेऊन जातात आणि त्याच्यावर आम्हाला 2-4 पैसे मिळतात आणि लोक आणून इथं बांधतात. त्या ब्राह्मण पत्नीला सांगितलं, चला म्हशीच्या जवळ चला. गेले. गेल्याच्या नंतर त्या स्त्रीला सांगितलं, एक काय करा, दूध काढण्याकरता पातेलं घेऊन या. गेल्याच्या नंतर म्हशीच्या जवळ गेले, मस्तकावर हात ठेवला आणि समोरून असणारा चेहऱ्यावर हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला आणि स्त्रीला सांगितलं, आता खाली बसा आणि दूध काढण्याकरता सुरुवात करा. इतकं दूध देण्याकरता सुरुवात झालं. आताच्या काळामधल्या ज्या काही जर्सी गायी आहेत ना, तिच्यापेक्षा सुद्धा जास्त. त्याचं कारण एक आहे, भक्ताच्या मनामध्ये आलेली इच्छा दत्तात्रय भगवंत पूर्ण करतो. विठाला विठाला. आणि पुढे बोलण्याकरता दत्तात्रय भगवंताच्या बाबतीमध्ये नाथबाबा वर्णन करतात, त्याचे चरणी लीन व्हावे आणि शुद्ध भावे करुणी. पण आपल्याला एकच काम करावं लागेल, लीन होत असताना गप्प बसून चालणार नाही, दत्तात्रय भगवंताचं नावच मुखानं घ्यावं लागेल. मी पुढं म्हणतो, सगळ्या जणांनी थोड्याशा जांभया बाजूला टाका, झोपी बाजूला टाका. फक्त 2 मिनिटाचा तुमचा वेळ माझं शिल्लक आहे. आता जोरात टाळी वाजवायची. हा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
मुखी स्मरा गुरुदत्ता आणि नाही दाता दुसरा, पायी करा तीर्थ यात्रा आणि गुरु समर्था भजावे. शेवटच्या चरणामध्ये सांगितलं म्हणे एका जनार्दनी अन जनी वणी दत्त. हा एकदम सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर हा दत्तात्रय भगवंत प्रत्येक असणाऱ्या वस्तूमध्ये आहे. सर्वाघटी राम देहादेही एक आणि सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी किंवा सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानं पोहनं च वेदेश सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. प्रत्येक वस्तूमध्ये असणारा भगवंत आहे.